जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवानंद शिवाचार्य महाराज की। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की। त्रैलोक्य संपदान्वेकमल्लेकरमित्रे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाव सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रभागं तां धर्मचारिणं शम्भो प्रणमामि परमशिवं। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्राप्तस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून पंचमीचा महामुहूर्तावर आतापर्यंत शिवपूजा संपन्न झालेले सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनेक विचारधारा या श्रावण मासाच्या निमित्त श्रवण करत आहोत। श्रावण म्हणजे श्रवण करणे, फक्त श्रवण करण्याकरता श्रावण मास आहे। काय श्रवण करायचं आहे? आशुतोष भगवान भोलेनाथ शंभूचा गुणगान श्रवण करायचं आहे। या ठिकाणी आपण पूजाही केलोत, त्यांचे गुणगान केलोत, त्यांच्या स्तुती सुद्धा या ठिकाणी ऐकत आहोत। अनेक रूप काल आपण सांगितलं प्रवचनाच्या माध्यमातून। विश्वाचा जो धनी आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, विश्वाचा जननी आहे। विश्वाचा जननी जगन्माता पार्वती आहे। ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा नायक शंभू भगवान आहे।
शंभो भगवान कुठं कुठं व्यक्त होत राहतात. त्यांच्या झलक त्या ज्या ज्या ठिकाणी दिसत राहते. कुठं कुठं दिसत राहतात तर मन्मथ माऊली शोधून काढले. गुरुवाणी लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. गुरुच्या माध्यमातून तो झलकत राहतात. लिंगाच्या माध्यमातून त्यांच्या प्राकट्य होत असते. जंगमाच्या माध्यमातून कला प्राकट्य होते. नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून गुरुलिंग जंगमाचा सेवा करण्याचा जो विचारधारा माऊली त्या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेले आहे, त्याचप्रमाणे आज तुम्हाला तीन वस्तू प्राप्त होते. एक, गुरुमाऊलीचा सानिध्यामध्ये लिंगाचा आराधन करण्यासाठी वेळ भेटलं व तसेच तुमचा आतापर्यंत सेवा केलेले जंगमाच्या स्वरूपात असलेले तुमच्या या ठिकाणी सेवा केली. तर गुरुलिंग जंगम या तीन ठिकाणी देवाचा व्यक्त होत राहते. या विषारी सापाला आपण पूजा का करतो? विषारी सापाला पूजा का करतो? त्याला मारायचं असते ना, त्याला खतम करायचं राहते. परंतु आम्ही त्याला सजावट करून पूजा करण्याचं काय कारण असेल? एकमेव कारण आहे, या विषारी प्राणीला शंभो महादेव गळ्यात घालून घेतले म्हणून याचा वैभव वाढला. म्हणून नागपंचमीच्या दिवशी पंचानन कोण आहे? शंभो महादेव आहे. आज विशेष संधी या नागदेवताला दिलेली आहे. या नागदेवताचा पूजा दररोज वेगळ्या प्रकारच्या पूजा करतो, आज वेगळ्या प्रकारच्या पूजा करतो. दररोज कशाने पूजा करतो? लाकडं घेऊन पूजा करतो. आज मात्र त्याला विशेष पूजा करतो. हे बघून बसवण्णाला वाटलं काय मूर्ख लोक आहे. किती मूर्ख लोक म्हणावं. काय म्हटलं? कल्ल नागर कंडरे हाल नेरेयंबरय्या, दिट्ट नागर कंडरे ಕೊಲ್ಲು ಕೊಲ್ಲೆಂಬರಯ್ಯ, ಉಣ್ಣುವ ಜಂಗಮ ಬಂದರೆ ನಡೆನಡೆಯಂಬರಯ್ಯ, ಉಣ್ಣದ लिंगಕ್ಕೆ बोन हिडिवरಯ್ಯ. कळालं तुम्हाला? मराठीमध्ये सांगू? ठीक आहे, सांग. दगडाचा नागदेवता दिसल्यानंतर त्याला दूध टाकायचं काय, त्याचं पूजा करायचं काय, महिला मंडळीचं लईन लागते. कशाचे? दगडाच्या नागदेवताला. बाजूलाच मोठं काळ सर्प भस्स म्हणून निघालं. भस्स म्हटले बघ किती भीतले बघ. फडा काढून इकडे उभा राहिलं. हे आले, जिवंत देव आले म्हणून कोणीतरी डोक्यावर हात फिरतात का त्याला? नाही, घ्याले लाकडं म्हणतात. बाप म्हणून भिवून पळून जातात. दगडाचा देवाला मात्र काय सजावट करतात सांगता सोयी नाही. लक्षात आलं का? तस भिक्षा मागणारा जंगम मूर्ती तुमच्या घरला आल्यानंतर महाराज थोडा हात खाली नाही थोडं पुढे जाणार.
कामात गुंतले हो, कामात बिजी हो, नंतर या. पुढचं घर बघा, पुढचं घर बघा. तुम्ही सांगणार कोण? ऑटोमॅटिक जाणार आहे ते. पुढे जा म्हणणार, पुढे जाणारच आहे. म्हणजे भूक लागलेले जंगम मूर्ती भिक्षुक तुमच्या जवळ आल्यानंतर देवाचा रूप समजून त्याला तृप्त केलं तर देव तृप्त होणार आहे. आणि त्याला एखादी आम्ही तृप्त करत नसेल, देव तर येऊ शकत नाही. कधी कधी म्हणतो ना, कोणत्या रूपात देव येतो काय सांगता येत नाही म्हणून आपणच म्हणतो. कोणत्या रूपात येते की कोणाला? भिकारीच्या रूपात येते, काही जंगमाच्या रूपात येते, कशा तरी रूपात तरी येणार आहे. माय मला भूक लागली म्हटल्यानंतर त्याच्या पोट भरणं आमचं काम आहे. उण्णवा जंगम बंदरे नडे नडे अंबरय्या, उन्नादा लिंगಕ್ಕೆ ಬೋನ ಹಿಡಿವರಯ್या. तुमचं लिंग कधीतरी खाल्ले काय? तुमच्या देवाऱ्यावर असलेले सगळे देव कधी भांडण केले का? बाय भूक लागली हो, भूक लागली म्हणून ओरडू लागले का? विठोबा आहे, कोणतं कोणतं देव आहे, कृष्ण आहे, दत्तात्रय, आणि उद्यापासून भांडण करू लागले. समजा मला भूक लागली, भूक लागले, तर तुम्ही सगळे देवाला आणून मनोज स्वामी जवळ ठेवणार आहे. याला कोण करून वाढवून घालावं? लक्षात आलं का? म्हणजे जिवंत असलेले देव तुमच्या समोर उभा राहिल्यानंतर त्यांना आम्ही जीव घालत नाही. न खाणारा देवाला काय करतो? नैवेद्य दाखवत राहतो. परंतु हे भूमी असा आहे, या ठिकाणी जिवंत देव आहे. जिवंत देव, लक्षात आलं का? या ठिकाणी जिवंत देव म्हणजे तुम्हीच आहात. कितीतरी भक्त येऊन तृप्त होऊन जातात. शिवयोगिने संतृप्त्यो तृप्त्यो भवतु शंकर. शिवयोगी तृप्त झाल्यानंतर शंभू भगवान तृप्त होतो. म्हणून मरके बाई बेरेंदू तळके नीरेरे मेने पल्लवी शिक्तो नोडा. या लिंगाचा मुख म्हणजे, या लिंगाचा मुख म्हणजे जंगमांच्या मुख आहे. झाडाचं मुख म्हणजे त्याचं बूड आहे. झाडाला तोड कुठे आहे? कशाला खाते झाड? मुळीनं खाते. तसं देव कुठं खाते? देव कुठं खाते? देव जंगमाच्या मुखातून खात राहते, गुरुच्या मुखातून खात राहते. म्हणून गुरुच्या तृप्ती, शिवयोगीच्या तृप्ती, जंगमाच्या तृप्ती. मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगमहा. महादेवीला प्रश्न केलं, महादेवी विचारले, देवा तुला तोंडच नाही, तुला तृप्त कसं करावं? त्यावेळी तुम्ही सांगतात, मम तृप्तो महादेवी, मला तृप्त करायचं असेल तर गुरुमाऊलीला तृप्त करा, जंगम मूर्तीला तृप्त करा, आपोआप मी तृप्त होऊन जातो, माझा मुख नाही. त्याप्रमाणे दर दिवस या ठिकाणी तृप्त करणारे भक्त लिंगाला नैवेद्य न दाखविता गुरुमाऊलीच्या आणि जंगम मूर्तीला अर्पण करण्यासाठी या ठिकाणी दर दिवस प्रसादाचा व्यवस्था करत आहेत. त्याचप्रमाणे प्रतिवर्ष राणीताई रामदास की काय रामचंद्र वनवासला गेले 14 वर्ष. 14 वर्षाच्या वनवासाच्या नंतर राणी माता हुडकून आणले त्याला. हो, 14 वर्ष गेलते हो नामदेवजी. 14 वर्ष असा भटकले होते, असा भटकले होते, त्याच्या पत्ताच नव्हतं. माऊली निष्ठा बाळगले, मन्मथ माऊलीच्या प्रती श्रद्धा ठेवले. हरवलेले नवरा मला भेटावं म्हणून निष्ठा बाळगून पूजा पाठ केले. हरवलेले नवरा भेटले.
छान सून भेटले, छान नातू भेटला, सगळं भेटत गेले. लक्षात आलं का? बऱ्याच वर्षापासून आजच्या पंचमीचा दिवस माझा माहेर म्हणजे माझा गुरुमाऊली म्हणून या माहेर घरात, गुरुमाऊलीचं घर म्हणजे माझा माहेर घर. माझा माहेर पंढरी म्हणतात बघा, तसं माझा माहेर मन्मथ माऊली, माझा माहेर म्हणजे माझा गुरुमाऊली म्हणून भावना बाळगून प्रतिवर्ष माताजी या ठिकाणी सेवा करत आहेत. आज सतीपती दोघे मिळून या ठिकाणी पूजामध्ये तत्पर आहेत. इथंच हॉटेल आहे, बरेचसे लोक आमचं नाव सांगून तिथं चहा पिऊन तिकडीच, तरी सुद्धा ते पाप बेचारे काही म्हणत नाही. सेवा घडलो दे आपला म्हणतात, तसं कोणी करू नका हो. तिथं राणी साहेबाजवळ तुम्ही चहा पित असेल किंवा नाश्ता खात असेल तर अजून 1 रुपये जास्त देऊन या, कारण सेवेमध्ये तत्पर आहे. तर आजचा जो प्रसादाचा व्यवस्था त्या परिवाराकडून या ठिकाणी होत आहे. काही भक्त बघा मोर मजुरी करून, हॉटेल साफ करून, सगळ्याचा कप धुवून तुमचा सेवा करणे म्हणजे किती कष्ट आहे. असणारे लोक देतील, परंतु नसणारे लोक मेहनत करून स्वबळावरती, दुसऱ्याचा बळावर जगणं काही मोठी गोष्ट नाही. बाप कमाई केला, बेटा घाळ केला, ते गोष्ट वेगळी, परंतु स्वतः मेहनत करून दिलेले जो अन्न आहे फार महत्वाचं असते. तर सत्य शुद्ध कायक म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या सत्य शुद्ध काय करणारे भक्त या ठिकाणी सेवा करत आहेत. व तसेच दसमुख स्वामी, दसमुख आले का मंदिरी, दशमुखजी, त्यांच्या मुख दस आहे, त्यांचे तोंड किती आहे? 10. रावणाच्या नंतर यांचाच नंबर आहे. रावण विपरीत आगत होत, हे मात्र सीधा वागणारा व्यक्ती आहे. तर त्या ठिकाणी बिदर शहरामध्ये आपला मठ आहे. त्या मठामध्ये सुद्धा प्रतिवर्ष त्यांनी सेवा करतात. स्वयंपाक, सुंदर स्वयंपाक बनवितात त्यांनी. आपल्या संजू सारखं या ठिकाणी स्वयंपाक करतात. मोठे मोठे लग्न मुहूर्त वगैरे करतात. बिदरला लग्न वगैरे कोणाचं ठरलं असलं तर महाराजाकडे जावा, दसमुख स्वामीकडे. रिजनेबल मध्ये करतात, काही टेन्शन नाही. तर त्यांच्या परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत. मराठी भरतो ना? हा, मराठी. आणि तुम्ही कुठले? माळ सावरगाव. बघा कुठून माळ सोडून खाली आले, या माळ, ते माळ सोडून या माळावर आले. ते माळ बघून 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 परेशान होऊन हे डोंगर बघण्यासाठी मन्मथ माऊलीच्या सानिध्यात या ठिकाणी सेवा करत आहे. तर नरंगलचे भक्त माझ्याकडे आले होते. तर आपल्याला नागदोष काढायचा असेल तर कसं करावं? मी म्हटलं पंचमीच्या दिवशी कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी या, तिथं सेवा करा. नाशिकला जाऊन 10-12 हजार रुपये द्यावा लागत होतं. नाशिकला कट्टे मी घेत नाही. तर इथं येऊन सर्प व्याघ्रांची जाळी, सर्पदोष जायचा असेल तर सर्पाचा पूजा या मन्मथ माऊलीच्या सानिध्यात केल्यानंतर सर्पदोष निवारण होतो. लक्षात आलं का? तर या ठिकाणी त्यांचेही सुद्धा परिवार या ठिकाणी येऊन पूजा पाठ करत आहे. साबणे परिवार, तर त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. नवीन कोण बसलेत माय? अजून कोण आहे नवीन? कोणत्या गावचे? पिठलम जवळ तडखर, तिथून सुद्धा आलेले आहेत. तडकलून, तर नांदेडचे आलेले आहेत. अजून झालं का? तर असो पतंगल నుంచి వచ్చిన అందరు భక్తులకు ఆశీర్వాదం, మంచి ఆశీర్వాదం ఇచ్చేసాం. పతంగల్ తెలంగాణ, ఆంధ్ర, మహారాష్ట్ర, కర్ణాటక,
त्या 4 प्रांताच्या सद्भक्त या ठिकाणी संगम होत आहे. त्रिवेणी संगम मध्ये गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. आम्ही जाऊन आलो. कुठं? प्रयागराजला. प्रयागे राजेश्वरम दृष्ट्वा कोटी यज्ञम फलम भवेत. त्या प्रकारे या ठिकाणी 4 संगम आहे. तिथं 3 संगम आहे. कुठं? 3 संगम आहे. गंगा यमुना सरस्वती. इथं 4 संगम आहे. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा 4 प्रांताचा संगम या ठिकाणी होते. तुमच्या सगळ्यांचा भला हो, तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पुढल्या वर्षी संकल्प बाळगणारे लोक खाली मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही नाव नोंद करा. कोणाला अन्नदान करायचं असलं तर श्रावण मास मध्ये तर नाव नोंद करून तुमच्या मनावर कधीही 1 महिन्यामध्ये कधीही तुम्ही येऊ शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनी 7 वार मध्ये कोणताही वार येऊ शकतात. 1 महिना तुम्हाला वेळ मिळते. व तसेच आप्पा तुम्हाला विसरून गेलो बघा, समोरच बसले. काळेश्वर पुजारी, काळेश्वर भगवंताचा पूजा करणारे नागनाथ स्वामी, आग नाग पंचमी नागनाथ स्वामी या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाले. तर त्यांच्या माध्यमातून कुरुंदवाडी ही कोणता कुरुंदा आणि तोगरी या 2 भक्तांकडून 2 रूमचं व्यवस्था महाराजांनी करून दिले. त्यांना प्रचोदन केले. त्यांचे नाव आहे त्याच्यामध्ये. तर एवढा मोठा सेवा, बरेचसे भक्तांना धरून आणायचं काम तमलूर पर्यंत घेऊन येतात. त्यांच्या कष्ट दूर करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या निरंतर सेवेत असलेले नागनाथप्पा स्वामीजी यांनाही सुद्धा मन्मथ माऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय रमा पार्वती हर 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 हर